डॉक्टर इंजिनियर बनण्याची स्वप्नपूर्ती विश्वास फक्त बन्सल क्लासेसवरती। बन्सल क्लासेस प्रायव्हेट लिमिटेड, तज्ञ प्राध्यापक, सर्वोत्तम शिक्षण आणि डे केअर प्रोग्राम सारख्या अनोख्या उपक्रमाद्वारे यशाची हमी म्हणजेच बन्सल क्लासेस। 10वी नंतर काय हा प्रश्न पडला असेल तर त्यावर आम्ही देऊ बेस्ट ऑप्शन। IIT JEE नीट साठी 11वी आणि 12वीच्या बॅच तसंच प्री फाउंडेशन साठी 5वी ते 10वी साठी प्रवेश सुरू। आजच बन्सल क्लासेसला भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा। बन्सल क्लासेस, अथर्व एलिगन्स, 3रा मजला, शाहूपुरी, 1ली 2री गल्ली, राधाकृष्ण मंदिर शेजारी, कोल्हापूर। संपर्क 84 85 85 16 17 आणि 84 83 80 16 17। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनेक जण नदी, तलाव या ठिकाणी पोहायला जात असतात आणि अशामध्ये अनेकांचा मृत्यू ओढवतो। आता गेल्या एका महिन्यामध्ये जवळपास 17 एप्रिल ते जवळपास 24 मे पर्यंत जवळपास 17 जणांचा मृत्यू हा पाण्यामध्ये बुडून झालेला आहे। अनेक लोक हे अगदी निष्काळजीपणे जातात किंवा अपघाताने घटना घडतात आणि यामध्ये संबंधितांना जीव गमवावा लागतो। मात्र अशा घटना घडू नयेत यासाठी काय खबरदारी घ्यावी किंवा काय काळजी घ्यावी यासंबंधीच आपण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ आहेत माझ्यासोबत, त्यांच्यासोबत आपण खास याबाबत काय काळजी घेतली पाहिजे यासंबंधी त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊ। हा जो विषय आपण आत्ता सांगितलात की ही अत्यंत दुःखद बाब आहे की गेल्या साधारणपणे 1 महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे 17 लोकांनी नदीच्या पाण्यामध्ये, विहिरीमध्ये आपला जीव गमावलेला आहे। अगदी कालची ताजी घटना जर बघितली तर इचलकरंजीचा जो युवक काळमवाडी धरणावरती मित्रांसोबत फिरायला गेलेला होता, त्याचाही शेवाळावरून पाय घसरून तो पाण्यात पडला आणि त्याचा जीव गेलेला आहे। प्रामुख्याने या गोष्टींचा जर आपण विचार केला तर या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वर्षा सहलीसाठी म्हणता येणार नाही, जलक्रीडा करण्यासाठी जास्तीत जास्त लोक नदी, विहीर, तलाव या ठिकाणी पोहायला जाण्याचा छंद जोपासतात, त्या ठिकाणी जातात। पण एक गोष्ट अशी लक्षात आलेली आहे की पोहायला येत नसतानाही पाण्याचा अंदाज न घेता लोक पाण्यामध्ये उतरतात आणि पाण्याचा प्रवाह लक्षात येत नाही, प्रवाहाची गती लक्षात येत नाही आणि अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती निष्काळजीपणानं जीव गेलेले आपण लोकांचे बघितलेले आहेत। पाण्याचा अंदाज नसेल तर तिथं जायला नको असे तुम्ही सांगितलेलं आहे, बरोबर। मात्र काय खबरदारी घेतली पाहिजे, कारण अनेकांना पोहता येत असते मात्र लोक त्याच्यामध्ये पाण्यात बुडतात, बरोबर। अशा ठिकाणी एखादी ट्यूब आपल्या सुरक्षितेसाठी नेणं गरजेचं आहे का, याबद्दल काय वाटतं? नाही, अशा ठिकाणी ज्या 3-4 गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर समजा ग्रुपनं पोहायला हे लोक जात असतील तर किमान एका व्यक्तीनं तीरावरती थांबणं अत्यंत आवश्यक आहे। दुसरी गोष्ट, जसं तुम्ही आता म्हणालात, लाईफ रिंगसारखं किंवा एखादी इन्नरची ट्यूब ज्याच्या मदतीनं तुम्ही आणि मी आपल्या लहानपणी पोहायला शिकलेलो आहोत, किमान अशी एक तरी इन्नर, एखादा छोटासा दोर या लोकांच्या सोबत असणं आवश्यक आहे। कारण किती जरी पट्टीचा पोहणारा माणूस असला तरीसुद्धा नदीच्या पाण्यामध्ये पाण्याचा प्रवाहाचा वेग जर जास्त असेल तर त्याचं सगळं कसब त्या ठिकाणी कुचकामी ठरत असतं। त्यामुळं किमान या बेसिक गोष्टी त्यांनी सोबत ठेवणं आवश्यक आहे। खरं तर आता काल आपण पाहिलं की कागल तालुक्यातील अनूर या ठिकाणी एकाच कुटुंबातले 14 जण बुडाले। काल काळमवाडीच्या धरणाच्या इथं एका तरुण होता, त्याचा पण सेल्फी काढताना तो पाण्यात बुडाला, बरोबर। तर अशी लोक कुठं जातात, कोण शेततळ्यामध्ये पोहायला जातं, आपल्या इकडं अनेक ट्रेंड आहे की विहिरीच्या ठिकाणी पण पोहायला जातात, बरोबर। तर काय काळजी घेतली पाहिजे, कारण विहिरीच्या ठिकाणी, शेततळं अशा ठिकाणी पोहणं जाणं योग्य आहे का पोहायला? अजिबात योग्य नाही आहे। कारण ज्या ठिकाणी माणसांचा जास्त वावर नाही आहे, जिथं लोकांची वर्दळ कमी आहे, अशा ठिकाणी हे लोक गेलेले असतात आणि कोणत्या क्षणी काय घडेल, म्हणजे किती जरी पट्टीचा पोहणारा माणूस असेल आणि जसं आता परवाचं उदाहरण, आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये काम करणारी जी एक व्यक्ती, साधारणपणे 52 वर्षाचे ते इसम होते, ते त्या बंधाऱ्यामध्ये रोजच पोहायला जायचे, त्यांचा दिनक्रम होता। पण त्या दिवशी तिथं पोहायला गेल्यानंतर त्यांना तब्येतीचा काहीतरी त्रास झाला असेल आणि त्या ठिकाणी रोज पोहण्याची सवय असतानाही त्यांचा पाण्यामध्ये बुडून त्या दिवशी मृत्यू झालेला आहे। त्यामुळं बेसिक काळजी, जसं आपण सांगितलं की बाबा रोप, एखादा दोरखंड किंवा एखादी इन्नरची ट्यूब आणि सोबत कोणीतरी आपले असणं अत्यंत आवश्यक आहे। खरं तर एखादी व्यक्ती बुडाल्यानंतर रेस्क्यू टीम त्याचा शोध घेत असते, तुमची देखील दमछाक होत असते सगळे शोध मोहीम राबवणं। मात्र प्रथमोपचार काय करायला हवेत, एखादा व्यक्ती ज्यावेळी पाण्यात बुडतो त्यावेळी त्याच्यावर प्रथमोपचार प्राधान्याने काय केलं पाहिजे?
ज्या वेळेस जर समजा अगदी लवकरात लवकर म्हणजे ती व्यक्ती पाण्यात बुडाल्यानंतर जर अगदी पटकन आपल्याला त्याला वर काढता आलं तर सगळ्यात पहिलं त्याला आपण उताना जमिनीवरती झोपवणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या पोटामध्ये जर पाणी गेलं असं लक्षात आलं तर ते पाणी त्याच्या पोटातून बाहेर काढणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि वरती काढल्यानंतर ही जर व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आहे असं आपल्याला जर जाणवलं तर त्याला त्याचा श्वासोश्वास सुरू करण्यासाठी त्याच्या हृदयाचं जे काम आहे ते सुरू करण्यासाठी आपल्याला त्यांना CPR द्यावा लागतो. हे CPR देण्याचं जे टेक्निक आहे ज्याला आपण कार्डिओ पल्मोनरी रेट्रोथेरपी असं म्हणतात ते देण्यासाठी जे बेसिक लाईफ सेविंग स्किल्स आहेत ते प्रत्येकाला अवगत असणं आवश्यक आहे. त्याला तोंडावाटे कृत्रिम श्वासोश्वास देणं, त्याच्या छातीवरती हृदयाच्या शेजारी त्याच्यावरती अगदी ठराविक अंतरावरती आणि ठराविक प्रेशरनी दाब देणं ज्याला आपण CPR म्हणतो, ह्या गोष्टी जर केल्या तर त्या माणसाचा जीव आपण वाचवू शकतो. खरं तर अजून पण उन्हाळा सुरू आहे आणि शेवटचं काय आव्हान करा, लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे पोहायला जाताना आणि एकूणच कुठल्या ठिकाणी पोहायला गेलं पाहिजे, कारण ते मगाशी आपण उल्लेख केला जसा की शेततळं विहीर या ठिकाणी जे पोहायला जातात तिथं गाळ साचलेला असतो. अगदी इराणी खाणीमध्ये देखील काही दिवसापूर्वी घटना घडली. तर काय लोकांना काय आव्हान करावं? मुळात माझं जिल्हा प्रशासनाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेबांच्या वतीनं मी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो की मुळात हा मोह टाळावा. आपण आता किती जरी आपण उन्हाळ्याचा त्रास होतोय म्हटलं तरीसुद्धा आपण पाण्यामध्ये जाऊन पोहायला जाऊन आपला जीव धोक्यात घालण्याचं टाळावं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर हे होते तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ. त्यांनी सांगितलं की जरी आपण बुडालो किंवा जर प्रथमोपचार लोकांच्यावर करणे हे पहिलं महत्त्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे आपण कितीही पट्टीचं पोहणारे असाल मात्र तेवढीच काळजी देखील घेतली पाहिजे. कारण अनेक ठिकाणी आपण जातो जसं की शेततळ्याच्या ठिकाणी कोणी जातं, विहिरीच्या ठिकाणी जातं, तिथं गाळ साचलेला असतो आणि त्याच्यामध्ये देखील अनेकांचा बुडून मृत्यू होतो. त्याच्यामुळं हा पोहण्याचा मोह टाळण्यात यावा असं आव्हान देखील जिल्हा प्रशासन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांनी केलेलं आहे. न्यूजसाठी कॅमेरामन विजय जाधवसह इक्बाल रेटरे.